हाय सर्वांना। तर सध्या घरामध्ये चालू आहे कलर काम आणि बेडरूम किचनचा कलर झालेला आहे। इकडे हॉलमध्ये कलर देण्याचं काम चालू आहे। तर त्यांनी सध्या पुट्टी भरून आणि घासून काढलेला आहे। उद्या हॉलला कलर देणार आहे आणि खूप सगळीकडे धूळ पसारा आहे। 2-3 दिवस झाले कलर काम चालू आहे, त्यामुळे मला काही व्हिडिओज काढता येत नाहीये। आणि वरती टेरेसवर सुद्धा माझं वॉटरप्रूफिंगचं काम चालू आहे, कारण आता पावसाळा आहे, खाली कुठे लिकेज व्हायला नको। तर माझं जे फर्निचर आहे त्यांनी अशा पद्धतीने खूप व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे फर्निचरवर कुठेही डाग नको पडायला। आणि काही दिवसापूर्वीच मी घर छान व्यवस्थित आवरलं होतं, पण खूप जास्त नव्हतं आवरलं, कारण मला माहित होतं की कलर काम करायचंच आहे। मग आता शेवटी कलर काम काढलंच मी करायला। आणि कसं आहे, आता सुट्ट्या आहेत, आपल्या नजरेसमोर कलर झालेला बरा असतो, म्हणून मग मी कलर देते सध्या घराला आता। आणि सगळीकडे पाहून घेते कुठे दिला कुठे नाही दिला। तर खूप जास्त पसारा हा काढलेला आहे आणि आता आवरायला पण खूप वेळ लागणार आहे यासाठी। तर मी आता पसारा पण दाखवते। खूप जास्त पसारा मी ठेवून पण दिलाय सध्या, कारण त्यांनी किचन रूम आणि बेडरूम ह्या 2 रूम अगोदर आवरून घेतल्या, मग आम्ही तो पसारा थोडासा लावून दिला आणि मग ते हॉलमध्ये लागले कामाला। तर आता मी तुम्हाला किचनमध्ये कशा पद्धतीचा पसारा आहे आणि मी किचनमध्ये कोणता कलर दिलाय, कसा वाटतो ते मला सांगा। तर ही आहे आपली किचन रूम आणि मी हे जे कपाटामधील माझे जे डब्बे होते, काचेच्या बरण्या आणि डब्बे, ते सर्व असे इथं झाकून ठेवलेले आहे, कारण हे मी सगळं घासून ठेवलेलं होतं सुट्टीमध्ये, ते खराब होऊ नये म्हणून अशा पद्धतीने मी झाकून ठेवलंय। आणि हे आहे आपलं कपाट भांड्याचं, तर त्याला पण अशा पद्धतीने कलर दिलाय, म्हणजे हा फेंट ग्रीन आहे, डार्क ग्रीन नाहीये, फेंट ग्रीन आहे। तर असा आहे आणि वरती त्या पानांना पण कलर दिलाय, असा कलर आहे। हा किचनचा कलर आहे, म्हणजे जराशी ग्रीन शेड आहे याला। आता हे मानीचे सर्व भांडे मला परत एकदा घासून घ्यावे लागतील, कारण यावर खूप धूळ बसली आणि मी हे सामान असंच ठेवलं मानीला, कारण ते काही काढून ठेवायला वेळ नाही भेटला। अजून किचनमध्ये ही साफसफाई राहिली आहे त्यांची, कारण इकडे काम चालू असल्यामुळे खूप जास्त धूळ सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे साफसफाई त्यांनी केलेली नाही आहे। पण सामान आम्ही कसं, थोडीशी जागा कमी असल्यामुळे सामान इकडे लावून दिलं आणि फर्निचरला अशा पद्धतीने त्यांनी पेपर लावले, म्हणजे खराब होऊ नये म्हणून। आणि खूप छान व्यवस्थित पॅक केलं आणि कलर पण छान देतात ते। इकडे आपला आहे हा पॅसेज, तर इथेही त्यांनी छान कलर दिलाय। आपण इथे जरा पिंक कलर दिलेला आहे। वरती स्टोरेजसाठी भरपूर आहे, टॉयलेट बाथरूमच्या वरती, तिथेही कलर दिलाय छान। आणि सध्या हे रोजच्या वापरायच्या कपड्यांचं कपाट अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। हा ड्रेसिंग टेबल आहे आणि इकडे आहे बेडरूम। तर हे बेडरूममधलं देवघर काढलेलं आहे, ते पण मी स्वच्छ घासून घेतलं आहे। फ्लावर पॉट्स पण धुवून स्वच्छ ठेवलेत। इकडे कपाटामधील कपड्यांच्या अशा गोण्या भरून ठेवल्या, खराब होऊ नये म्हणून। अशा पद्धतीने खूप सगळा पसारा आहे बेडरूममध्ये। अजून खिडक्या आणि या दिवाणला कलर देणार आहेत, ते काळा, अशा पद्धतीने आहे बघा। सध्या खूप पसारा दिसतोय। तर मी बेडरूमला पिंक कलर दिला। हा पिंक म्हणजे हा डार्क पिंक नाही आहे, पण हा असा फेंट पिंक आहे। आणि गॅलरीसाठी व्हाईट कलर घेतलाय। तर सध्या अशा पद्धतीने आहे माझ्या घरातील पसारा, त्यामुळे व्हिडिओ तर मी काढतच नाही आणि त्या लोकांचं काम कसं चाललंय काय याकडे पण लक्ष देते आणि थोडा थोडा पसारा पण आवरते। म्हणजे जसं की हे फ्लावर पॉट्स, थोडीशी भांडी, थोडंसं पुसणं, ह्या गोष्टी माझ्या चालूच आहे, त्यामुळे दिवसभर खूप जास्त थकून जाते।
म्हटलं चला आज आपण काय काम चाललंय याची एक व्हिडिओ काढून तुम्हाला पण सांगावं की माझं सध्या काय काम चालू आहे। आणि माझ्या सुट्ट्या सुद्धा 2 दिवसात संपत आहे। म्हणजे ही सुट्टी मी पूर्णपणे कामात फिरण्यातच घालवली आणि छान गेली। आता पुढची व्हिडिओ मी कसं सामान लावते त्यावरच बनवते आणि तुम्हाला दाखवते। बाय बाय। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।